ओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। एकीकडे मेगा ब्लॉक तर दुसरीकडे हा तांत्रिक बिघाड आणि यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। पश्चिम रेल्वेच्या भाईंदर नायगाव स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झालाय। प्रवाशांवर रुळांवरून चालत जाण्याची वेळ आलेली आहे। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील धनंजय यांच्याकडून। धनंजय, पहिलं तर सकाळी 7:30-8च्या दरम्यानची ही घटना आहे। पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचे मेगा हाल झालेले पाहायला मिळतात, कारण की पश्चिम रेल्वेवर आज एकीकडे मेगा ब्लॉक आहे सांताक्रूझ स्थानकादरम्यान, तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर पश्चिम रेल्वेच्या भाईंदर आणि नायगाव स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला। ओव्हरहेड वायर जी आहे ती तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आणि जलद मार्गावर ही ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे प्रवासी जे आहेत ते रुळावरून चालतानाचे दृश्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। आणि विरारला जी येणारी फास्ट ट्रॅक आहे त्यावर ही ओव्हरहेड वायर तुटल्याने हा सगळा जो मार्ग आहे तो बंद आहे आणि त्यामुळे सर्व गाड्या ज्या आहेत त्या सध्या धीमा मार्गावरून चालवण्यात येत आहेत। मात्र या सगळ्यामुळे आज प्रवाशांचे मेगा हाल झाले। एकीकडे मेगा ब्लॉक आणि दुसरीकडे पश्चिम रेल्वेवर ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेच्या सर्व प्रवाशांना सध्या याचा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतो। विक्रांत, धन्यवाद धनंजय दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।